लास्ट राऊंड हा शेवटी. का ग? बस झाला, उशीर होईल तर. बर दमलीस? रेवती काय ग? काय नाही, लवकर दमायला होतं ग. किमान 40 मिनिटं तरी पडलं पाहिजे ना. आज किती दिवसांनी आपण एकत्र वॉकला गेलोय ना. हो ना, नाहीतर कधीतरी तू लवकर जाते, कधी मी लवकर जाते. आपली वेळ जुळतच नाही. आणि अथर्व उठला ना की काही शक्य होत नाही. आणि त्यात ऑफिसची गडबड. शन्या, शनाय? हा बोल शन्या. राधिका, मला तुला एक इम्पॉर्टंट न्यूज सांगायची. कसली न्यूज? मला काल रात्री गॅरी म्हणला की त्यांनी तुझ्या आणि सौमित्र बद्दल ना ऑरेंज आंटीच्या मनामध्ये बिचिंग करायला सुरुवात केली. काय? इतका घाणेरडा विचार कसा काय करू शकतात ना, मला खरंच काही कळत नाही. हे खालच्या पातळीला जाऊन वागतात ना. आईच्या मनात माझ्याविषयी हे असलं काहीतरी भरवतील असं वाटलंही नव्हतं मला. एक्झॅक्टली, मी पण गॅरीला तेच म्हणलं की तू इतका चीप का वागतोय. ते बघ सगळ्या ऐक, मी काय सांगते ते नीट ऐक. ओके. ओके, आम्ही पोचतो तिथे. एक मिनिट, हे सगळं काय चाललंय? आणि ती शनाया तुला का फोन करत होती? तू काय चाललंय का त्याचं? काय चाललंय गुरुचं सगळं? शनाया आता माझ्यासाठी काम करते, म्हणजे तसं मीच सांगितलंय तिला. पण का? यांचे काय प्लॅन आहेत माझ्या विरुद्ध हे मला कळावं, आणि हे स्वतःच्या फायद्यासाठी तिचा कसा वापर करून घेत आहेत हे तिलाही कळावं म्हणून. अगं तिला कळलं नाही कळलं काय फरक पडतोय? पण तुला हे जाणवतंय का की हे किती रिस्की आहे? राधिका, एव्हाना तिने गुरुला सगळं सांगितलं असेल तर? नाही बोलणार, खरंच नाही बोलणार, कारण या वेळेला तिच्या दोऱ्या माझ्या हातात. तरीही इतका मोठा निर्णय घेताना तुला मला सांगावंसही वाटलं नाही? अगं नाही सांगता आलं, पण आनंद भाऊजींना आणि सौमित्राला माहितीये. अच्छा, म्हणजे त्यांना सगळं माहितीये पण मला काही माहिती? हो रेवती, पण असं नाहीये. मग कसं आहे? अगं ते सतत माझ्या बरोबर असतात ना, म्हणून त्यांना सांगितलं जातं. अच्छा, म्हणजे मला तुला वेळ देता येत नाहीये म्हणून तू परक केलंस मला? नाही, तसं काही नाहीये, पण तुलाही कामं असतात. मध्यंतरी मला गुप्ते भाऊच सांगत होते की तू खूप कामात असते, खूप उशीर होतो यायला, खूप टेन्शन्स आहेत. मग या सगळ्यामध्ये मी कशाला तुला त्रास द्यायचा अजून? त्रास? तुझा कधीपासून त्रास व्हायला लागला ग मला? नाही तसं नाही, पण तू मला सांग, खरंच आपल्याला मिळतो का वेळ? हे बघ, उगाच सारवा सारव करू नको. मुळात आधी तू शनायाबरोबर हातमिळवणी केलीस ना, हीच घोड चूक आहे. तेव्हा ना त्या शनायानी सगळं जाऊन गुरुनाथला सांगितलं असेल आणि दोघं जण तुझ्या मूर्खपणावर हसत बसले. तू हे जे काही करतेस ते सगळं सौमित्राला पटतंय? हे बघ रेवती, माझं हे जे वागणं आहे ना, ते आता कुणाला पटो अथवा न पटो, मला तरी आता हे योग्य वाटतं इतकंच. व्हेरी गुड, मग प्रश्नच मिटला सगळा. तुला काय हवं ते कर, मी निघते, मला उशीर. रेवती ऐक, रेवती सौमित्राला कळवायला. मलाच मूर्ख समजतात. कोणाचं चांगलं करायला जावं ना, सोयीस्कररित्या बाजूला केलं जातं मला. गुड मॉर्निंग. तू आत्ता उठतोयस? हो, 7:30 तर झालेत. 9ला जायचंय ना तुला? ही वेळ आहे उठायची? मी एक काम करतो, मी मस्त आल्याचा चहा करतो तुला, हा म्हणजे छान वाटेल तुला. हा, काही नकोय मला. काय झालं? आता नको सांगितलं ना. ही आधीची रेवती का उफळून आलीये? काय झालं एवढं? काही नाही, राधिकाना हल्ली काही सांगतच नाही मला. काय नाही सांगितलंय तुला? हेच की शनाय बरोबर हात मिळवणी केली आहे तिने. मग काहीतरी विचार असेल त्यांचा, म्हणून नसेल सांगितलं तुला. हो असेल, पण मला सांगावं असं नाही वाटलं तिला. राहून गेलं असेल कामाच्या गडबडीत. कामाच्या गडबडीत राहून गेलं? मग सौमित्राला सांगायला बरा वेळ मिळाला तिला? नाही, तो त्यांच्या बरोबर असतो ना, म्हणून त्याला सांगितलं असेल. नाही, ती विसरलीये मला म्हणून सांगितलं नाही तिने. नाही, एवढं काही नाहीये.
तुला हे चुकीचं वाटत नाहीये का सुबोध? आता काय तुला सांगितलं नाही म्हणून चुकीचं आहे? अरे तसं नाही. हे बघ, राधिकानी शनायाबरोबर हातमिळवणी केली हे एव्हाना शनायानी गुरुला जाऊन सांगितलं असेल आणि ते दोघं हसत बसले असतील राधिकाला. सौमित्राला जर हे सगळं माहिती होतं तर त्यांनी थांबवायला नको का तिला? खूप विचार करतेस, असं काही नाही होणार. हा, त्यांचा काहीतरी विचार असेल, त्यांनी ठरवलं असेल काहीतरी. सुबोध तसं नाहीये. हे बघ, आता ना राधिकाच्या प्रायोरिटीज बदलले. तिला माझी गरज नाहीये म्हणून तिने मला सांगितलं नाही. असं नाहीये काही. असं जाऊ दे. तू पण तसाच आहेस. आई चल का, मी निघतोय. थांबणार रे. शनायाचा फोन. हा बोल शनाया. शनाया, गॅरी, यू डोंट लव्ह मी, ओके? आजकाल तू मला शोना बच्चा काहीच म्हणत नाही. अगं बच्चा तसं नाही, मी जरा गडबडीत होतो ना म्हणून नाही बोलू शकलो. बोल ना. राहू दे. बरं ऐक, मला काही माहित नाही, तू आत्ता माझ्याशी बोल. बच्चा मी आता घरी आहे ना, सो नाही बोलू शकत. हा प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. अच्छा, म्हणजे दरवेळेला मीच अंडरस्टँड करून घ्यायचं, तू कधीच नाही अंडरस्टँड करणार. तर तसं नाही बच्चा, मी आता घरी आहे ना, तर मला नाही आता बोलता येणार. आपण भेटून बोलूया ना. हा यार गॅरी, बर मग आत्ता मला ब्रेकफास्टला तरी भेट. ब्रेकफास्ट कसं शक्य? बच्चा तू ऐक ना. मला काही माहित नाही, मी आपल्या नेहमीच्या ठिकाणी वाट बघते. सी यू देयर, बाय. बच्चा हॅलो. का आलं? कोणासोबत बोलत आहे तू? ते ऑफिस मधले नवीन जॉईनिंग बच्चा लहान मुलांसारखे वागतात, वेड्यासारखे काहीतरी. जाऊ दे ना, तर तू घरी असताना ऑफिसची कामं का बरं करते? घे पोहे केले तुझ्या ठिका. पोहे? नाही नको मला आता. का बरं नाश्ता नाही करायचा का? नाही अगं पोट आता कुठे भूक नाही एवढं सकाळी मी जातो. कर ना बा, तू आवडीचं केलेत ना. अगं, का बरं? परत ब्रेकफास्ट. का बाहेर करणार आहे का कुठे बाहेर ब्रेकफास्ट? नाही परत ब्रेकफास्ट नाही. परत खाणं असं नको. मला उशीर होतो ना. काय उशीर वगैरे होते? चल इकडे ये, बस इथे बरं. बस इथे बस. ऐक ना, माझा चहा झाला तेवढं पुरे नाही. खा, होऊ दे उशीर, काही होऊ दे. खा. भरवते सर्व सारखा लहान झालाय, त्याहीपेक्षा लहान झालाय. हे का? नाही. पूर्ण खाल्ल्याशिवाय सोडणार नाही बरतुल. बोल शन्या. हा हॅलो राधिका, अगं मी तुला हे सांगायला फोन केला की गॅरी मला आत्ता ब्रेकफास्टला भेटायला तयार झालाय. गुड. हे बघ, यांचा काय प्लॅन आहे हे मला कळलं पाहिजे. आणि या वेळेला तुझा कोणताही शहाणपणा चालणार नाही, कळलं ना? ओ ओके, नाही ठीक आहे, आय विल बी व्हेरी कॉन्शियस. पण तुम्ही सगळे तिकडे येणार आहात का? हे बघ, जास्त प्रश्न विचारू नको. ते मी माझं ठरवेन. तू तुझं काम कर. कळलं, बाय. हाय सौमित्र, तासाभराने भेट. मिस्टर सुभेदार, आईंसमोर खूप चांगुलपणाचा आव आणताय ना? आता लवकरच तुमचं बिंग फोडल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. सगळे पोहे खाल्ले तर अगं मी तुला हे सांगायला फोन केला की गॅरी मला आत्ता ब्रेकफास्टला भेटायला तयार झालाय. सगळे पोहे खाल्ले तर ब्रेकफास्ट काय करणार कोण? तो नाही झालं का? घ्या. अगं पुरे झालंय माझं. अहो घ्या ना, आईंच्या हातचे आवडतात ना तुम्हाला. घ्या घ्या घ्या. नाही माझं पोट भरलंय. आई सांग ना. गुरु, तो झालं ना? हो. मग निघ ना. येतो. अंबाजारे. आई, तुम्हाला वाढू का? नाही ना. आई अहो खाऊन. बाबा पण आलेत, खाऊन घ्या ना. नंतर गोळ्या घ्यायच्यात ना? मला नकोय. वाढते ना तुम्हाला, मग चालली जाईन. सरिता, सुनबाई काहीतरी बोलते आहे. काय झालं तुला? काही नाही. हा? काही नाही. काही नाही. पोहे 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 काय नको म्हटलं. यांना स्वतःचं नातं जपता आलं नाही आणि मला माझ्या माणसांपासून तोडायला निघाले. पण यांना मी तुमच्या समोर कबूल करायला लागले. हेच सांगतील स्वतःच्या तोंडाने तुम्हाला की ती फिल्मची तिकीटं यांनीच ठेवली होती म्हणून. काय झालं हिला? असं का वागते? काही नाही बाबा,
दिवसभर आईंना खूप काम पडतं ना, मग चिडचिड होतच असेल. आता या वयात असं होणारच म्हणा. बाबा, मला ऑफिसला जायला उशीर होऊन राहिला. निघू का मी? सावकाश जा. हा. सुनबाई, हा? तिच्या वागण्याकडे लक्ष देऊ नको. तू आपल्या कामात लक्ष दे. हा? हो बा. ये. सरिता, सरिता, आले आलं काल बस. कोण बरोबर अरे बस म्हणतोय. सरिता, मी काय म्हणतो, आता दिवाळी जवळ येते. सुनबाईसाठी सोन्याची एखादी छानशी वस्तू भेट म्हणून घेऊया. कोण बरं सोनं आता दसऱ्याला घेतलं का नाही? सारखं सारखं कोण सोनं झाडाला लागतं का सोनं? अरे हो, दसऱ्याला असतं सोनं घेतलं आपण. असं करू ना, गळमेश्वर मोहका रोडवर 500 संत्र्याच्या झाडाचा बगीचा विकायचा आहे. तो विकत घेऊ आणि सुनबाईला भेट म्हणून देऊ दिवाळीला. हवं ते करा, नका विचार. तू सुनबाई बद्दल असं का बोलते? मी नाही म्हटलं तर तुम्ही का विकत घेणार नाहीत का? तिला देणार नाहीत का? देणार ना. मला काहून विचारत आहात? त्यापेक्षा एक काम करा, सौमित्राला विचारा, कारण आजकाल सगळे तिचे निर्णय तोच घेते. सरिता, ओरडू नका. आज मी बोलत आहे, उद्या लोक बोलतील. म्हणजे सारखी सौमित्र सौमित्र करत असते बघ. सारखं आपलं सौमित्र 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 त्यांचं अपमाळ ओढत असते. आणि तोही कसा सारखा आपला त्या मागे 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 मागे. काल तर कहरच केला त्याही. दोघेही सोबत सिनेमाला गेले ना, चांगलं दिसतं काय सांगा बरं. का बोलेल गुरु? अच्छा, म्हणून तुझा सुनबाईवर राग आणि म्हणून असले घाणेरडे आरोप करते सुनबाईवर. हा, एक ध्यानात ठेव, सुनबाईवर माझा पूर्ण विश्वास आहे, 100%. आणि सौमित्र तिचा चांगला मित्र आहे. पण लोकांचं काय? लोक तर बोलतच राहतील ना. ते का म्हणतात माहित आहे का? नवऱ्यापासून घटस्फोट घ्यायला निघाली ही पोरगी का? तर नवरा बाहेर खेळली आहे. तिच्या या अशा वागण्याला का म्हणायचं मग? सरिता, त्यानंतर सुनबाई बद्दल एकही अपशब्द तोंडातून बाहेर काढला मी खपवून घेणार नाही. सौमित्र परपुरुष नाहीये, तो तिचा मित्र आहे. आणि लोकांची पर्वा तू कधीपासून करायला लागली का? लोकांचं काय, त्यांना 10 तोंड असतात. एका बाईसाठी तिच्या नवऱ्याशिवाय बाकी सगळे परपुरुषच असते. का गरज होती तिला त्यासोबत जायची पिक्चरला? सांगा बरं. कोणाला तरी सोबत घेऊन गेली असती ना, जेनीला घेऊन गेली असती, रेवतीला घेऊन गेली असती, पण ते नाही. बरं मला सांगितलं का? मलाही सांगून गेली नाही. आल्यावरही सांगितलं नाही. याला का लपवा छप्पी नाही म्हणू तर का म्हणू? अगं पण विसरली असेल सांगायचं, त्यात काय? हो, विसरली असेल. उद्या लोकांनी सांगितल्यावर मग आपण विश्वास ठेवायचा. मी तुला आधीही सांगितलं, आता परत एकदा सांग. सुनबाई आणि सौमित्र एकत्र फिरले काय, सिनेमाला गेले काय, मला त्याचं काही वाटत नाही. कळलं का? माझा तिच्यावर विश्वास आहे, जसा तुझा तुझ्या लेकावर आहे. लोकांशी मला काही घेणं देणं नाही. आणि ध्यानात ठेव, यानंतर सुनबाई बद्दल फालतू शब्द आपल्या तोंडातून बाहेर काढायचे नाही. मला खपणार नाही ते. अरे नाही कसं बरं? सारखं आपलं सुनबाई सुनबाई सुनबाई, बस सुनबाईचाच रट्टा लावत असते. माई कोणी नाही का ती? राधिका माझी देखील आहे ना. पण मी मला का बोलायचं आहे ना ते समजूनच घेत नाही आहात तुम्ही लोक. मी आपल्या या लोकांना जोडायचा प्रयत्न करत आहे आणि तुम्ही सगळे तोडतच राहते सारखे सारखे सारखे. आता या सगळ्या प्रसंगामुळे गुरुनं डोक्यामध्ये काही वेडवाकडं घेतलं तर मग का करायचं? पुन्हा पहिल्यापासून सुरू करायचं का सगळं? राधिकानं जायला नाही पाहिजे होतं.
सॉरी सॉरी ऐक What यार, किती उशीर. अगं मी वेळेतच निघालो होतो. ऐन वेळेला निघताना आईने मला बळजबरीनं पोहे खायला घातले. पोहे खाऊन आलास तू. नाही मी एवढेच खाऊन आलो तरी बरं ते आईने वेगळा घाट नाही घातला. पोपट पोहे वगैरे काहीतरी सतत करत असते. तरी बरं आज साधेच पोहे केले होते. काय खात असतो तू? पोपट पोहे, वडा भात, काहीतरी नॉर्मल खा ना कधीतरी. नाही छान करते आई. फक्त काय होतं कधी कधी ते सकाळी असं काय तो कोणाला थम्सअप करतो. ऍक्च्युली मी वेटरची वाट बघते, कोणी येतच नाही ऑर्डर घ्यायला. तुम्ही नको, तुम्ही या. काय खाणार? मला सँडविच वगैरे आहे का तुमच्याकडे? मला फ्रेंच फ्राईज हवे. हा ठीक आहे. त्यांना एक फ्रेंच फ्राईज, मला एक ग्रिल्ड सँडविच आणि ज्यूस. हा 2 वॉटरमेलन ज्यूस. थँक्यू. बरं मला सांग, यू लव्ह मी ना? हो ऑफकोर्स. हा काय प्रश्न आहे? आणि आपला एक पॅक्ट ठरलाय की आपण एकमेकांपासून काहीच लपवणार नाही. हो असं काय अचानक सिरियस होते? मग मला सांग, तू काल का निघून गेलास आणि मला का नाही काही सांगितलं? हेच सांगतोय ना बच्चा. बरं ऐक, तू गुटवर नथींचा इन्सल्ट केलास का? होता राहिला. काय झालं? नेमके बाबा आले ना मध्ये. त्याचं काय झालं आता तुला नीट सांगतो प्लॅन. ठीक आहे. तर कुणाला सांगू नकोस. नाही रे. काय झालं, मी खेड्याला सांगून फिल्मची तिकीट घेतली आणि ती राधिकाच्या पर्स मध्ये गुपचूप लपवली. ओके. आता किराणावाला आला, त्याला द्यायला सुट्टे पैसे नाही असं म्हणून मी आईच्या समोरच राधिकाच्या पर्स मधून ती 2 तिकीट काढली आणि बरोबर आईच्या समोर पाडली. अरे आईच्या मनामध्ये संशय निर्माण झालाय की राधिका आणि सौमित्र एकत्र टाइमपास करतात म्हणून. तिच्या डोक्यामध्ये बरोबर संशयाचा किडा सोडलाय बघ. पण त्याने काय होणार आहे गॅरी? तर काय होणार? हे बघ माझी आई ना तशी जुन्या विचारांची. तिला ही कल्पनाच सहन नाही होते की राधिका म्हणजे आपली सुनबाई आणि तिचा मित्र आमचं रिलेशन असं नाजूक असताना असं काहीतरी टाइमपास करतात, कुठेतरी फिरायला जातात. वाव गॅरी, काय कमाल प्लॅन आहे यार हा. सुपर आहे की नाही? हो. नाही मी तुला सांगतो ना. हे बघ आई आपली स्ट्रॉंग पिलर आहे बरोबर. आई आपल्या बाजूला. हो. तिला जर आपण अजून आपल्या बाजूला घेतलं ना तर तिच्या मनातून आपण राधिकाला उतरवू शकतो. एकदा राधिका उतरली की सौमित्र आपोआप बाजूला होईल आणि आपला मार्ग मोकळा. ऍक्च्युली केवढं काय करतोस तू माझ्यासाठी सगळ्यांसमोर यार. आणि आता खायला मागव, परत मला ऑफिसला उशीर होईल आणि मग ओल्ड फर्निचर लेक्चर दी. नाही असं काही होणार नाही. हे बघ आलं ये. Yay, French fry. सँडविच लवकर द्या प्लीज. Thank you. रिक्षा. चल काय रे, काय म्हणत होते? जी काय मुक्ता फळं उधळली आहेत ना गुरुने, उठून मारणार होतो खरं तर, पण कंट्रोल केले मी स्वतःला. का काय झालं? तू तेच करशील बहुतेक राधा. थांब बघ ना क्लिप बघ. बघ काय झालं, मी खेड्याला सांगून फिल्मची तिकीट घेतली आणि ती राधिकाच्या पर्स मध्ये गुपचूप लपवली. आईच्या समोरच राधिकाच्या पर्स मधून 2 तिकीट काढली आणि बरोबर आईच्या समोर पाडली. तिच्या डोक्यामध्ये बरोबर संशयाचा किडा सोडलाय बघ. हे इतक्या खालच्या थराला जाऊन विचार करतील असं वाटलंच नव्हतं मला. पाहिलंच ना, पण अजूनही प्रेम आहे तुला त्याच्याबद्दल, सिंपती आहे. हा अजूनही सुधारायचंय तुला त्याला. सौमित्र, मला यांच्याबद्दल काहीच वाटत नाहीये, पण आईंना वाटतं ना, अथर्वाला वाटतं ना. वडील असून सुद्धा वडिलांच्या मायेला पोरका आहे माझा मुलगा. मग मला आता एवढंच सांग, ही क्लिप मी गुरुला पाठवू की नको? पाठव, लगेच पाठव. सौमित्र, एक लक्षात घे, मला यातलं काही माहितीये हे यांना कळू देऊ. ठीक. मिस्टर सुभेदार, आईंसमोर खूप चांगुलपणाचा आव आणताय ना.
आता लवकरच तुमचं बिंग फोडल्याशिवाय मी गप्प बसणार नाही.